पहिला प्रश्न हाच आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत एकदा नाराज झालेले आहेत। नुकतीच त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती। ज्यावेळेसपासून महाविकास आघाडीचं सरकार पडलं, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी शपथ घेतली, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस शपथ घेतली, त्यावेळेसपासूनच या दर 15 दिवसाने, दर 20 दिवसाने, दर महिन्याने या बातम्या येत असतात। बघा, 2 पक्ष 3 पक्ष ज्यावेळेस एका सरकारमध्ये असतात ना, तर प्रत्येक पक्षाला वाटतं की माझ्या पक्षाच्या पारड्यामध्ये अधिक जागा आल्या पाहिजे, माझ्या पक्षाच्या लोकांना अधिक संधी मिळाली पाहिजे, त्या पद्धतीने सगळे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात। पण एकनाथ शिंदे यांनी स्वतः हे फोटो रिलीज केलेले असतात आणि त्यांनी असं पण म्हटलेलं असतं की 50 मिनिटं चर्चा नाही। याच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच केलं आहे। आता झापत असतील म्हणाल का, आता ही काय एकदम छोट्या लेवलची गोष्ट झाली। एका मुख्यमंत्री राहिलेले, उपमुख्यमंत्री राहिलेले, एका त्यांच्या अलायन्स पार्टनर पक्षाचे मुख्य नेते, त्यांना ते असं झापतील असं नाही। त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेसाठी जमेची बाजू ही आहे की त्यांचा जो शिवसेना पक्ष आहे तो भाजपच्या विचारांशी मिळता जुळता आहे। पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अबोला आहे अशा बातम्या सुद्धा येत आहेत, तसे व्हिज्युअल्स सुद्धा बघितलेले आहेत। अशा बातम्या येत आहेत, व्हिज्युअल्स येत आहेत। एका माध्यमाने हे सुद्धा दाखवलं की एकमेकांकडे बघत नाहीत, एकमेकांशी बोलत नाहीत, प्रत्यक्षामध्ये तसं नाही। पण आता 1.5 वर्ष झालेले आहेत, कुठेतरी सल ती जी आहे ती उफाळून येते मधून मधून एकनाथ शिंदेची। कितीही जरी केलं ना, सत्ता ही अशी गोष्ट आहे ना, त्याला लवकर पाय उतार होऊ वाटत नाही। शिंदेची नाराजी भाजपला परवडणार नाही असं सध्या परिस्थिती नाहीये, कारण भाजपकडे अजितदादा आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडी तर त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे। महाविकास आघाडीच नाहीये, म्हणून आपल्याला सांगता येईल की युतीत कुस्ती सुरू आहे, आघाडीत बिघाडी सुरू आहे।